नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असा मटार चाट कसा करायचा ते पाहणार आहोत. मटार चाट करायला एकदम सोपं आहे आणि चवीलाही तितका छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी पिवळे मटार रात्रभर भिजवून घेतले ते. आता हे स्वच्छ धुवून एका कुकरच्या भांड्यात टाकलेत. आता यामध्ये एक बटाटा साळून त्याच्या फोडी करून टाकायच्यात. त्यातच एक कांदा घेऊन त्याच्याही फोडी करून टाकायच्यात. एक मोठा टॅमॅटो स्वच्छ धुवून चिरून टाकायचं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर यामध्ये पाणी टाकताना हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे यात बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे. थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून कुकरला याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफही गेली आहे. आता आपण हे मटार काढून घेऊयात. तर इथे मटार छान शिजलेत. तर हे स्मॅश करून घ्यायचे. तर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा रवीने फेटून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता मटार छान असा मऊ शिजलेला आहे. आता हे चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं हे स्मॅश करून घेते. तर आता ते स्मॅश करून झालं की कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. आता जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 तमालपत्र आणि खिसलेलं आलं घालायचं आहे. आता आलं छान परतलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आणि आता ते मसाले परतून झाले की यामध्ये हे मटार टाकायचे आहेत आणि मटार व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तरी ते मटार छान असे व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे दोन्ही पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तरी ते छान असं मिक्स करून झालेलं आहे. पाव चमचा जिरे पावडर टाकायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा. आता हे मिश्रण लागेल तसं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तरी ते मी थोडासा आता वाटाणा एका बाउलमध्ये काढून घेते. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरलेला टमॅटो आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. चाट मसाला आणि लिंबाचा रससुद्धा टाकायचा. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तरी ते छान असं मिक्स करून झालं की एका प्लेटमध्ये खाण्यासाठी घ्यायचं आहे. आता इथे एका प्लेटमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेते. आणि आता यावर थोडासा कांदा टाकायचा आहे. थोडासा टोमॅटो टाकून झालं की यामध्ये पुदिना चटणी टाकायची. आता पुदिना चटणी टाकून झाली. यावर थोडीशी बारीक शेव टाकायची. आणि यावर मी थोडंसं आलंही खिसून टाकलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते मस्त आपला हा मटार चाट तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा चाट खाऊ शकतो. आवडत असेल तर यामध्ये पुरीचा भुगा करून आपण हा चाट तयार करू शकतो. आणि ते मस्त असा हा पुरी चाटसुद्धा तयार झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.